हवामान विभागाकडून मुंबई, ठाणे तसेच रायगडला उद्यापासून येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आपण पाहिलं तर गेल्या अनेक दिवसापासून दडी मारलेला पाऊस हा पुढील आठवड्यात हजेरी लावणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे। सध्या आपल्याला आकाशात शुभ्र ढग जरी दिसत असले तरी आज सकाळच्या सुमारास आहे ते काळे ढग येऊन दादर असेल आसपासच्या उपनगरामध्ये आहेत ते पाऊस पडल्याची पाऊस देखील पडलेला होता आणि यामुळे काहीशा प्रमाणात उकाडा जो वाढलेला होता त्यामध्ये दिलासा देखील नागरिकांना मिळालेला आहे। परंतु उद्यापासून हा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि येलो अलर्ट जारी केल्याच्या नंतर ठाणे, रायगड तसेच मुंबई या ठिकाणी आहे ते मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे ते वर्तवण्यात आलेली आहे। जवळपास 10 जूनच्या आसपास मुंबईमध्ये पाऊस आहे तो दाखल होतो, परंतु यंदाच्या वर्षी पावसाने दडी मारलेली आहे। नैऋत्य मान्सून वारे आहेत ते पोहोचण्यासाठी मुंबईमध्ये उशिरा जो वेळ आहे तो लागलेला आहे। त्यामुळे मुंबईमध्ये आतापर्यंत 293% पावसाची कपात आहे किंवा कमी पावसाची नोंद आहे ती गेल्या वर्षीच्या तुलनेत आहे ती करण्यात आलेली आहे। त्यामुळे लवकरात लवकर पाऊस पडला तर जलसाठे आहे त्याच्यामध्ये देखील वाढ आहे ती होऊ शकते। या अनुषंगाने पुढच्या आठवड्यापासून जर जोरदार पाऊस पडला तर पावसाची जी कपात आहे म्हणजे पाऊस पडत नसल्यामुळे जी पाण्याची कपात होते आणि जलसाठे आटलेले आहेत त्यामध्ये देखील भर होताना आपल्याला पाहायला मिळेल। सध्या तरी हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केलेला आहे। उद्यापासून ठाणे, रायगड आणि मुंबईला येलो अलर्ट हा सांगण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश राठेसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।